पौलाचे तिमोथ्याला लिहिलेले दुसरे पत्र, अध्याय 4, मराठी. पौलाचे तिमोथ्याला लिहिलेले दुसरे पत्र, अध्याय 4. पौलाचे तिमोथ्याला लिहिलेले दुसरे पत्र, अध्याय 4. परमेश्वरासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील, त्यासमक्ष त्याच्या प्रगट होण्याची व त्याच्या राज्याची शपथ वाहून मी सांगतो की वचनांची घोषणा कर. सुवेळी अवेळी तयार रहा. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखील. वाग्दंड कर, बोध कर. कारण ते सुशिक्षण सहन करणार नाहीत, तर त्यांचे कान खाजत असता ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची रास घालतील आणि ते सत्य ऐकणार नाहीत असे होतील व कन्ह्याकडे वळतील. अशी वेळी तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा. दुःखे सहन कर, सुवार्तेचे काम कर. तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे. धाव संपली आहे. विश्वास राखला आहे. आता राहिले ते हेच आहे की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांसी देईल. संदेश व सलाम. संदेश व सलाम. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. कारण देमास याला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलोनिकास गेला. क्रेस्केस गलतियास गेला. तीत दालमियास गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. तुतिखाला मी इफिसास पाठविले आहे. जो माझा झगा त्रोआसात कार्पाजवळ राहिला आहे, तो येते वेळेस आण आणि पुस्तके, विशेष करून चर्मपत्रे तीही आण. अलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले. त्याची फेड त्याच्या कर्माप्रमाणे प्रभू करील. त्याविषयी तूही जप, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या पक्षाचा कोणी नव्हता. सर्वांनी मला सोडले. याबद्दल त्याचा हिशेब घेण्यात न येऊ. तरी प्रभू माझ्या पक्षाचा होता. मजकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व विदेशी लोकांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि सिंहाच्या मुखातून सोडविले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनापासून सोडविल व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानयुग गौरव असो. प्रिस्का, अक्विला, अनेसिफराच्या घराची माणसे यास सलाम सांग. एरास्त करिंथात राहिला. त्रफीम आजारी झाला. त्याला मिलेतात ठेवून आलो. होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. यूल व पुदेस, लीन व क्लौदिया व सर्व बंधू तुला सलाम सांगतात. प्रभू तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुझ्यावर कृपा असो.